केलेला आहे, एकंदरीत काय काय जाहीरनाम्यामध्ये होतं त्याबाबत काय सांगा? नाही, नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी या नवी मुंबईत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष तिजोरीवर डोळा ठेवून स्वतंत्र लढण्याचे सगळे प्रकार सुरू आहेत. त्याच पद्धतीने गद्दार सेना शिंदे सेनेकडूनही सुरू आहे. कुठलंही विजन न घेता ही माणसं आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात आहेत. पण सर्वप्रथम शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही आज आमचा जाहीरनामा असं नाव न देता कर्तव्यनामा नवी मुंबईकरांसाठी आज प्रकाशित केलेला आहे. शिक्षण असेल, आरोग्य असेल, उद्यान विभाग असेल, अगदी वॉर्ड सभा, प्रत्येक महानगरपालिका प्रभागामध्ये वॉर्ड सभा घेऊन लोकांच्या सहमती आणि सूचना घेऊनच कामं व्हायला पाहिजे. पण फक्त कंत्राटदार आणि कंत्राटदारातून झालेले नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे कुठलेही प्रकल्प राबवायचे आणि त्यातून मलिदा भ्रष्टाचार करायचा असा प्रकार सुरू आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवायला वॉर्ड सभा असेल, पाणी सांडपाण्याची व्यवस्था असेल, शुद्ध पाण्याचा अधिकार सार्वजनिक ठिकाणी, या सगळ्या गोष्टी असतील. वंदनीय लोकनेते दिवा पाटील साहेब यांचा एक पूर्णाकृती पुतळा नवी मुंबई महानगरपालिकेच्या दर्शनी भागात लावणं असेल, अब्दुल कलामांच्या नावाने इतर गोष्टी असतील, अभ्यासिका शाहू महाराजांच्या नावाने असेल आणि 111 फुटाचा आपले स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक आपले छत्रपती संभाजी महाराजांचा एक पुतळा उभा करण्याचा सुद्धा आमचा मानस आहे. असे विविध मुद्दे आम्ही नवी मुंबईकरांच्या दृष्टीने, अगदी पुनर्विकासाचा असेल तो सुद्धा मुद्दा आम्ही घेतला की वॉर्ड प्रोटेक्शन सेल नावाचा एक प्रकार असेल की बँक गॅरंटीपासून इतर सर्व गोष्टींबाबत लोकांना मार्गदर्शन केलं जाईल आणि हा जाहीरनामा, कर्तव्यनामा आमचा लोकांच्या घरोघरी जाईल. आमची सगळ्यांना विनंती आहे, मराठी माणसाला विनंती आहे, एक आहे तो सेफ आहे. तुम्ही सगळ्यांनी भरभरून ठाकरे युतीच्या आमच्या उमेदवारांना मतदान करावं आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेवर डौलाने भगवा फडकवा. सर, तुम्ही मराठी माणसांना हे करताय, विनंती करताय, पण वाशीमधील एका प्रभागात चक्क गुजरातीमध्ये पॅम्पलेट वाटण्यात आलेली आहे. भारतीय जनता पक्ष हा मराठी माणसाची आणि मराठी भाषेची कशा पद्धतीने कत्तल करतोय याचे अनेक प्रकार या महाराष्ट्रात आणि विविध शहरांमध्ये आपण पाहिले. संपत शेवाळे असतील किंवा तिथले उमेदवार दशरथ भगत असतील, त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने गुजराती पॅम्पलेट्स वाटण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्याने बोलतात की आम्ही, वाळुंज यांनी पण गुजरातीत पत्रकं वाटलेली आहेत की